नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी मात्र कंबर कसली आहे. संपूर्ण राज्यात महायुतीला सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाच्या भाजप विरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झालंय. राज्यभरात भाजपा विरोधात पोस्टर झळकले जात आहे. भाजपाला पाकिटमार चोर असं संबोधले जात आहे. जनताला लूटमार पक्ष असा मजकूर लिहिण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं सुरू काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. इतकंच नाही तर भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विक्री टीका करण्यात येत आहे. राज्यात फोकावलेल्या महागाईने देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार ठरवून त्यांचे व्यंग्यचित्रे महाराष्ट्रावर लावली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना खिसे कापू असे संबोधले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यात महागाईने सर्वसामान्य माणसाला बेजार झाले आहे. यावर आता सत्ताधारी शिंदे भाजप सरकारला टार्गेट केले जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील मोठ्या शहरात भाजप विरोधात पोस्टर लावले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आता या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली. काही जिल्ह्यामध्ये तर भाजप कार्यालयासमोरच पोस्टर लावले आहे. मात्र हे पोस्टर कोणी लावले अद्यापही कळलेले नाही. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.